झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। नमस्कार, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मी आपासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। दिनांक 15 जानेवारी 2026च्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी। उमरगा पोलिसांनी केली कारवाई। अवैध दारू विक्री करणाऱ्या तिघावर केली कारवाई। कसगी उमरगा कवठा परिसरात हे दारू विक्रेते यांच्यावर केली कारवाई। भर वस्तीच्या महाजन गल्ली धाराशिव येथे बंद असलेल्या जयंत महाजन यांच्या घरात झाली चोरी। महाजन यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल। चिलवडी पंचायत समिती गणामधून गाव गाठीभेटी व मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यात शिलरत्न मारुती भालशंकर यांनी घेतली आघाडी। तिकीट मागणीत देखील आहे शिलरत्न भालशंकर यांचे पारडं जड। आयुर्वेदिक हॉस्पिटल समोर उड्डाणपुलावर रिवायडरला फॉर्च्युनर गाडी 4186 धडकली। 1 ठार, 4 जण गंभीर जखमी। जिल्ह्यात 15 जानेवारी ते 28 जानेवारी या काळात जमाबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू। परवानगीशिवाय सभा, रॅली, वाद्य वाजवणे यासाठी उपविभागीय पोलीस अधीक्षक यांची परवानगी घेणे राहील बंधनकारक। सहाय्यक समाज कल्याण आयुक्त यांचे जिल्ह्यातील महाविद्यालयांना आव्हान। महाडीबीटीवरील सर्व शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे केले आव्हान। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आचारसंहितेचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजारा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या बैठकीत सूचना। धाराशिव उस्मानाबाद नगरपालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी प्रभाग क्रमांक 15चे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांची झाली निवड। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिव उस्मानाबादच्या वतीने विद्रोही कवी साहित्य संमेलनाचे आयोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामविस्तार दिनानिमित्त केले आयोजन। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभरात्री।